कोराडीचा हा जो महाजनकोचा तलाव आहे हा 272 हेक्टरमध्ये आहे. मागच्या 20 वर्षापासून इथे ज्या पद्धतीने जलपर्णी झाली आहे, गाळ साचलेला आहे, हा सर्व गाळ काढून या ठिकाणी जलपर्णी काढून या तलावाला स्वच्छ सुंदर करण्याची योजना तयार केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी हा तलाव NMRDला दिलेला आहे. आता NMRD या तलावाचं मेंटेनन्स करणार आहे, पण महाजनको पाणी वापरणार आहे. या तलावातून येणारं पाणी वीज तयार करण्याकरता जातं आणि वीज तयार करून उरलेलं पाणी या ठिकाणी वापस येतं. या तलावाचं रिज्युनेशन करण्याकरता आमच्या महाराष्ट्र शासनाच्या सचिव जयश्री भोजजी या ठिकाणी आलेले आहेत. मेंबर सेक्रेटरी आलेले आहेत. आज त्याचा एक या जलपर्णी पुन्हा येऊ नये आणि याचा व्यवस्थित पर्यटन केंद्रामध्ये याला तलावाला शिफ्ट करता येईल, साफ स्वच्छ करून. या ठिकाणी काही हाऊस बोट होतील, काही रेस्टॉरंट बोट होतील, हनुमानजीचं दर्शन बोटनी करता येईल, असं वगैरे योजना आम्ही तयार केली आहे. पण आधी महत्त्वाचं काय तर हा तलावाचं शुद्धीकरण करणे, या तलावाला खोलीकरण करणे, या तलावाला निरीच्या माध्यमातून काही एक्सपर्ट घेऊन त्या ठिकाणी चांगला करणे ही योजना आहे. साधारण हनुमान मूर्तीचं उद्घाटन लवकरच होणार आहे, त्याचं लोकार्पण होणार आहे. तिथे जनतेच्या दर्शनाकरता आम्ही हनुमानजीची मूर्ती या ठिकाणी साधारण बेस पकडून 191 फूट आहे, अशी ती 163 फूट आहे. पण बेसपासून जर फाउंडेशन पकडलं तर 191 फूटची उंची देशातली सर्वात उंच हनुमानजीची मूर्ती आहे. याला आम्ही जनतेच्या दर्शनाकरता आता करतो आहे. मला असं वाटतं की एक चांगल्या पद्धतीचं एक पर्यटन केंद्र व्हावं. नागपूरच्या जवळ 10 किलोमीटर असलेलं या ठिकाणी वॉटर स्पोर्ट व्हावा, या ठिकाणी स्कायवॉक व्हावा, असे अनेक प्रयत्न आम्ही करतो आहे. निश्चितपणे पुढे जातो आहे.